पारनेरमध्ये पडला पैशांचा पाऊस, 5 लाभार्थी आणि 1 कोटींची रोकड. नेमकं प्रकरण काय? भोंदूगिरी, भोंदू बाबा, अमिष, लुटमार हे सगळं नवं नाही. महाराष्ट्रात रोज कुठं ना कुठं काही ना काही घडतंच. अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही डोळ्यात तेल घालून हे प्रकार उघडकीस आणतेच. पण आता नगरमध्ये एका नव्या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. बरं, ही चर्चा त्या खरात बाबा, गडगे बाबा किंवा बेलापूरच्या बाबासारखी अत्याचाराची नाहीये, तर ही चर्चा आहे चक्क पैशाच्या पावसाची. होय, पैशांचा पाऊस. धक्का बसला ना? बसेलच, कारण 40 डिग्रीच्या या उन्हात पारनेरमध्ये चक्क पैशांचा पाऊस पडलाय. आता ही चर्चा काय आहे ते पहा. पारनेरमधील निघोजमधील एका बड्या धेंडाची शिरूरमधील एका योगी महाराजांसोबत ओळख आहे. हा योगी आपल्या आध्यात्मिक सामर्थ्यातून पैशांचा पाऊस पाडतो असं त्याची श्रद्धा होती. अर्थात या भोंदू योगीनं बनावट ग्राहक तयार करून निघोजच्या या बड्या धेंडाला जाळ्यात ओढले होते. हा भाग नंतर समोर आला. या निघोजच्या त्या बड्या माणसानं पैशाचा पाऊस पाडण्यासाठी या बाबाला आमंत्रित केलं. पारनेर तालुक्यातील आणखी 4 जण यात सामील झाले. पैशाचा पाऊस पाडण्यासाठी तब्बल 1 कोटींचा खर्च येईल असं या महाराजांना सांगितलं. त्यानंतर पारनेर तालुक्यातील एक ठिकाण व वेळ निश्चित करण्यात आली. आता लाभार्थी होणाऱ्या या 5ही जणांनी जमीन, दागिने गहाण ठेवून व खासगी सावकाराकडून 1 कोटी रुपये जमा केले. ठरलेल्या वेळी हा भोंदू बाबा आला. त्यानं या 5ही जणांची पूजा केली, दरवाजा लावून घेतला, त्यांना मौन पाळायला लावलं. त्यानंतर त्यांना तीर्थ प्यायला दिलं. तीर्थ पिल्यावर जे व्हायचं होतं तेच झालं. हे 5ही जण बेशुद्ध झाले. जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा ना पैशांचा पाऊस पडलेला होता, ना त्यांच्याकडील 1 कोटी रुपयांची बॅग तेथे होती. तो बाबाही गायब झालेला होता. हे पाहिल्यावर जेव्हा ते पूर्ण शुद्धीवर आले तेव्हा त्यांनी या बाबाची शिरूरपासून थेट गुजरातपर्यंत चौकशी केली, परंतु हा बाबा चकटफू झाला होता. आता पारनेर तालुक्यात ही फक्त चर्चा असली तरी याबाबत अद्याप कुठेही फिर्याद दाखल झालेली नाही. त्यामुळे ही चर्चा फक्त ऐकीवच राहिली आहे. परंतु पैशाच्या पावसाचा व लुटलेल्या व्यक्तींचा तपास करावा अशी मागणी आता होऊ लागली आहे.